सध्या लग्नसराईचे दिवस जोरात सुरू आहेत, पण याच काळात कॅटरिंग व्यवसायावर एक मोठे संकट कोसळले आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी टंचाईचा थेट फटका आता तुमच्या आमच्या घरच्या कार्याला बसत आहे. राज्यातील हजारो कॅटरिंग व्यावसायिकांनी लग्नाच्या जेवणाची आगाऊ बुकिंग्ज घेतली आहेत, पण आता त्यांच्याकडे जेवण बनवण्यासाठी गॅस सिलेंडरच उपलब्ध नाहीत. ही समस्या केवळ अन्नापुरती मर्यादित नसून या व्यवसायाशी जोडलेल्या 5,000 ते 10,000 कामगारांच्या रोजगाराचा हा प्रश्न आहे. या क्षेत्रात काम करणारे मजूर, आचारी आणि वाढपी यांचे कुटुंब पूर्णपणे या हंगामी व्यवसायावर अवलंबून असते. गॅसअभावी कामे बंद पडली तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? मी जिल्हा महानगर कॅटरिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहे. मी याच्यासाठी निवेदन द्यायला आलो आहो कॅटरिंग आपला जिल्हाधिकारी साहेबाकडे की आमचे कॅटरिंग असोसिएशनमध्ये जे सगळे कॅटरिंग बांधव आहे त्यांच्याकडे 5 ते 10,000 लेबर आहे. ते लेबरची जी समस्या आहे ती आमच्या कॅटरिंगवर अवलंबून आहे. आणि जर आम्हाला व्यावसायिक सिलेंडर जर नाही मिळाले आमचा व्यवसाय ठप्प पडेल. आणि त्या ठप्प पडल्यामुळे आमच्याकडे येणारे जे लेबर आहे त्यांना उपासमारी होईल. त्याच्याचकरता आम्हाला काहीतरी तोडगा काढावा आणि आम्हाला सिलेंडर उपलब्ध करून द्यावे कलेक्टर साहेबांनी. हेच निवेदन द्यायला आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो. येत्या 15 मार्चला आता आपल्याकडे कसं सर्व कॅटरिंग बंधूंकडे काम आहे. कॅटरिंगचे कामं म्हणजे लग्नाचे कामं घेतलेले आहे. त्यासाठी आम्हाला व्यावसायिक सिलेंडरची खूप आवश्यकता आहे. परंतु आम्हाला व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदनपत्र द्यायला आलेले आहे. ही समस्या आमच्यासाठीच नाही, आम्ही व्यावसायिक बांधवांसाठीच नाही तर जे आमच्याकडे जे मजूर काम करतात, आज 400 रुपये त्यांना रोजी मिळते. त्या रोजीमध्ये ते काम करून आपलं गुजर बसर करतात, आपले घर सांभाळतात आणि लहान मुलंबाळं आहे त्यांचे. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी आम्ही सपोर्ट व्हावा म्हणून आम्ही साहेबांकडे निवेदन द्यायला आलेलो आहोत. आणि समोर ज्या हॉलमध्ये आम्ही लग्नाचे कामं घेतलेले आहे त्या हॉलमध्ये अशी कुठेही जागा नाही की आम्ही चुलीवर स्वयंपाक करू, असं काही कुठेही जागा नाही. तर त्यामुळे आम्हाला ही खूप अडचण येऊन राहिलेली आहे. तर त्याचं काहीतरी तोडगा निघावं यासाठी आम्ही साहेबांकडे आलेलो आहोत.